हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळी सकाळी जाताना आमच्या ह्या फणसाच्या झाडाचे फणस काढणार आहे. फणस काढून मग त्याचा भाजी बनवणार आहे. तर भाजीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि पाऊस पण लागतो इकडे बघा. तर भाजीची रेसिपी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आणि फणसाच्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल आपला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर मला अजून इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा, कोकणची कन्या सपना ह्या पेजला. तर आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे ना दादाने आता फणस काढला आणि नंतर म्हणा आता कापून देत आहेत. कापताना थोडं याचं तेल लावायचं, कोयत्याला ना थोडंसं तेल लावायचं म्हणजे डीक लागत नाही. आणि त्यात जो बाजूचा जो गळतो आहे ना तो पेपराने चांगला असं पुसून घेणार. आणि ही अशी मध्ये जी पाव असते ना, म्हणजे जी गादीसारखी असते, तर ती काढून टाकायची आणि मग गरे काढायचे. आणि आता सीझन चालू झाला आहे ना, जेव्हापासून आम्ही गावी आलो ना तेव्हापासून एक दिवस असं आड करून मग अशी फणसाची भाजी किंवा पिकलेले जर फणस असेल तर तेच खाणं चालू आहे बाहेरचंच. किंवा रायता बनवा. आता तुम्ही बघितलं रायत्याची रेसिपी पण तुमच्यासोबत मी शेअर केलेली. तर हे असे पाव काढून घ्यायची आणि मग त्याच्यातले गरे आहेत ते सगळे साफ करून घ्यायचे. हे बघा, असं ह्या पद्धतीने आता सगळे मी इथे साफ करून घेते. आणि इथे जो सगळा फणस होता ना तो कापून गरे अशी साफ करून घेतली. त्याच्या ज्या पाती होत्या त्या आपण काढून घेतल्या. गोटी इथे हे करून घेतले, फोडून घेतलेत. आता ह्या ना फोडून घेतल्याच्या नंतर ह्याची जे साल असते ना तर ती काढून टाकायची. आणि नंतर मग थोडेसे पाण्यात टाकायच्या म्हणजे ते काळे पडत नाही त्याच्यामुळे. हे बघा, आता हे इथे घेतलं आणि आता तुम्हाला दाखवते. इथे फोडणीची तयारी चालू आहे. फोडणीला इथे मोठा टोप घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं. थोडंसं तेल जरा जास्त लागणार आहे तर त्याच्यामुळे तेल टाकलं. आणि तेलामध्ये आता तेल चांगलं गरम झालं ना की त्याच्यामध्ये थोडीशी राई टाकायची. राई टाकल्यानंतर मग थोडंसं राई तडतडली की हिरवी मिरची असते तर हिरवी मिरचीमध्ये पण तुम्ही बनवू शकता. हिरवी मिरची टाकायची. तर आम्ही हिरव्या मिरचीची बनवणार आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला जर लाल मसाल्यातली बनवायची असेल ना तर ती पण बनवू शकतात. आणि त्यानंतर पहिल्या घोटे शिजवून घ्यायचे. घोटे चांगले शिजले ना की मग नंतर थोडंसं आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे घोटी ना चांगल्या शिजतात. वाफेवरती चांगल्या शिजवून घ्यायच्या. तर आणि ही उपवासाला पण तुम्ही खाऊ शकता. ज्यावेळेला आपला उपवास असतो ना तो उपवासा दिवशी पण खाऊ शकतो. आणि फेमस आता जेव्हापासून फणस धरलेत ना आंबे हे फणस धरलेत ना तर तेव्हापासून हे काय नाही काहीतरी आज घोटियाची भाजी करा, त्यानंतर मग असंच काय नाही काहीतरी हिरवी मिरची टाकून भाजी करा, हेच चालू आहे. त्यानंतर मग थोडीशी हळद टाकली आणि मग चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. नंतर थोड्या वेळानंतर परत मीठ टाकायचं आणि चांगलं असं परत ढवळून घ्यायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही करा, खावा, मस्त छान लागते. आणि काय काय जणांना माहिती नसेल की फणसाची भाजी बनवते. सरस आपल्या इथे म्हणजे आपल्या कोकणामध्ये ही भाजी बनवली जाते. उपवासाला तर स्पेशली हीच भाजी बनवली जाते, फणसाची भाजी बनवली जाते. आणि त्यानंतर मग चांगले घोटिये शिजले ना की त्यानंतर मग हे जे सगळे पाती आहेत ना आपण साफ करून ठेवलेले तर ते पण टाकून घ्यायचे, ते घालून घ्यायचे, अशी घालून घ्यायची. त्यानंतर ही चांगली जेवढी वाफेवर शिजवाल ना तर तेवढी चांगली लागते भाजी. तर त्यामुळे वाफेवरच जास्तीत जास्त शिजवायची. आणि सकाळी सकाळी नाश्त्याला हाच नाश्ता असतो. इकडे आल्यानंतर ना गावी नाश्ता हाच असतो शक्यतो. म्हणजे फणसाची भाजी बनवा, काय काय रायता बनवा. तर फणसाची भाजी उपवासाला चांगली लागते. आणि त्यानंतर मग सगळे हे टाकून घेतले ना, घालायचे, परत एकदा चांगले ढवळून घ्यायचे. आणि फक्त ही वाफेवरती शिजवायची, चांगली लागते भाजी. आणि आता आज सकाळपासून खूप पाऊस आहे गावी, तर त्यामुळे म्हटलं सकाळी गरम गरम अशी मस्तपैकी फणसाची भाजी खायची. त्याच्यावरती तुम्ही जर काळी चहा वगैरे पिलात ना, ब्लॅक टी, तर म्हणजे पचून जाते, जर पचण्याला हलकी असते तर त्यामुळे. आणि ज्या घोटिया आहेत ना तर बाकीच्या घोटिया उरलेल्या आहेत ना तर त्याची आपण जवळा टाकून भाजी पण बनवू शकतो. तर त्यानंतर थोडीशी हळद कमी झालेली म्हणून मग हळद परत टाकली, थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि ही परत एकदा वाफेवरती चांगली अशी शिजवून घेते. आणि मला पण अशी भाजी आवडते खूप. रायत्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली. आणि गावचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि ही परत झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे बघा. झाकण टाकून शिजवलं ना की थोडीशी नरम पडते. तर इथे अशी शिजवून घ्यायची. त्यानंतर मग ओलं खोबरं असतं ना तर ते पण थोडंसं आपण वरतून टाकणार आहे.
ढवळून घेते आणि मग ओलं खोबरं आहे तर ते पण टाकते नंतर, थोड्या वेळानंतर चांगली शिजल्यानंतर. परत एक 5 मिनटं झाकण ठेवून परत आता खोलून घेते. हे बघा ऑलमोस्ट भाजी आपली झालेली आहे. आणि आता ओलं खोबरं थोडंसं टाकायचं. ओलं खोबरं टाकलं ना की थोडीशी टेस्ट जरा चांगली येते. आणि त्याच्यानंतर मग खोबरेल तेल जरासं टाकायचं. खोबरेल तेल टाकल्यानंतर म्हणजे पिठीमध्ये आपण कसं टाकतो तसं त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचं. आणि मस्त अशी आपली गरमागरम फणसाची भाजी. गॅस बंद केला आणि बघू शकता इथे मस्त अशी फणसाची भाजी रेडी झालेली आहे. थोडंसं खोबरेल तेल टाकलं मी आता. आणि जर फणसाच्या भाजीच्या रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि फोटो काढण्यासाठी म्हणून मी तुम्हाला ती केळीच्या पानावरती दाखवली. खूप सुंदर अशी भाजी झालेली आणि टेस्ट आणि वास पण खूप छान येतो. त्यामुळे तुम्ही पण या फणसाची भाजी खायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.